समास 7वा. चंचळ नदी निरूपण नाम. श्रीराम. चंचळ नदी गुप्त गंगा, स्मरणे पावन करी जगा. प्रचित्रोकडी पहागा, अन्यथा नव्हे. या समासात समर्थांनी मायेची नदीच्या रूपकाद्वारे वर्णन केले आहे. ते म्हणतात की अविद्यात्मक माया ही एक अत्यंत चंचल अशी महानदी आहे. तीतील ज्ञानमय सद्विद्या ही गुप्त गंगेप्रमाणे सर्व जगाला केवळ स्मरणाने पावन करणारी आहे. या वचनाची श्रोत्यांनी प्रचिती घेऊन पाहावी, म्हणजे हे वचन खोटे नव्हे हे त्यांना कळून येईल. केवळ अचंचळी निर्माण झाली, अधोमुखे बळे चालिली. अखंड वाहे परी देखिली, नाहीच कोणी. ही चंचळ महानदी केवळ निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी उगम पावून मोठ्या वेगाने अधोमुख वाहत जाते. ती अखंड वाहतच असते आणि तरी तिला कोणीच पाहू शकत नाही. वळणे वाकाणे भोवरे, उकळ्या तरंग झरे. लादा लाटा कातरे, ठाई ठाई. या महानदीत अनेक वळणे वाकणे भोवरे आहेत, उकळ्या तरंग झरे आहेत, दलदल आहे, उसळणाऱ्या लाटा आहेत. खडकामुळे ती ठाई ठाई दुभंगली जाते. शुष्क जळाचे चळाळ, धारा धबाबे खळाळ. चिपळ्या चळक्या भळाळ, चपळ पाणी. कित्येक ठिकाणी तिचे पात्र अगदी कोरडे पडलेले असते, तर काही ठिकाणी तिचा प्रवाह धबधब्याच्या रूपाने खळखळाट करीत कोसळत असतो. काही ठिकाणी पात्र अगदी अरुंद असते, काही ठिकाणी खूप रुंदही असते. काही ठिकाणी प्रवाह खूप जोरात वाहत असतो. असे हे पाणी अत्यंत चंचळ चपळ असते. फेण फुगे हेलावे, सैरा वैरा उदक धावे. थेंब फुई मोजावे, अणू रेणू किती. कित्येक ठिकाणी त्यावर फेस येतो, तर कित्येक ठिकाणी फेसाचे फुगे बनून ते वाऱ्यामुळे हेलकावे खातात. नदीचे उदक सैरावैरा सर्वत्र धावत असते. त्यातील थेंब, तुषार आणि असंख्य अणुरेणू यांची मोजदाद गणती कोण करू शकेल. वोसाने वाहती उदंड, झोतावे दुर्कटे दगड. खडके बेटे आडवळ, वळसा उठे. प्रवाहात सापडून असंख्य पदार्थ, केरकचरा वगैरे वाहत येतात. अनेक ठिकाणी धबधबे निर्माण होतात. लहान मोठे दगड, खडक आणि बेटे यांनी पाणी दुभंगले जाऊन वळसे घेऊन पुढे वाहतच असते. मृदभूमी तुटून गेल्या, कठीण पैशाची राहिल्या. ठाई ठाई उदंड पाहिल्या, सृष्टीमध्ये. मऊ जमिनी वाहून जातात, म्हणजेच अज्ञानी भ्याड जीव मायेच्या प्रवाहात वाहत जातात. तर कठीण जमिनी म्हणजे ज्ञानी शूर लोक जसेच्या तसेच राहतात. असे दृश्य सृष्टीमध्ये जागोजागी दिसत असते. एक ते वाहची गेले, एक यशामध्ये पडिले. एक साकंडीत अडकले, अधोमुख. काही लोक या माया नदीत वाहतच गेले. कोणी भोवऱ्यात अडकले, तर कोणी अधोमुख होऊन कडके पारीत अडकले. एक आपटोच गेली, एक चिरड चिरतोच मेली. किती एक ती फुगिली, पाणी भरले. एक आपटतच खलास झाले, तर कोणी चिरडून चिरडून मेले. तर कित्येकांच्या पोटात पाणी भरल्याने ते फुगून गेले. म्हणजे कित्येकांना अहंकार होऊन ते गर्वाने फुगून जातात. एक बळाचे निवडले, ते पोहोची उगमास गेले. उगम दर्शने पवित्र झाले, तीर्थ रूप. काही निधड्या छातीचे बलवान असे निवडक लोक मात्र पोहत पोहत लौकिक प्रवाहाच्या उलट जाऊन उगमास पोहोचले, म्हणजे परब्रह्माकडे पोहोचले. त्याच्याशी एक रूप झाले. असे उगमाकडे म्हणजे परब्रह्माकडे जे गेले,
ते त्या परब्रह्माच्या साक्षात्काराने पवित्र होऊन तीर्थरूप बनतात. तेथे ब्रह्मादिकांची भुवने, ब्रह्मांड देवतांची स्थाने, उफराटी गंगा पाहता मिळणे सकळास तेथे. याप्रमाणे लौकिक प्रवाहाच्या उलट दिशेस जे जातात त्यांना तेथे ब्रह्मादी देवतांची भुवने व ब्रह्मांड देवतांची स्थाने यांचे दर्शन घडते. त्या जळा ऐसे नाही निर्मळ, त्या जळा ऐसे नाही चंचळ, आपो नारायण केवळ बोलिजे त्यासी. त्या उगमाच्या ठिकाणी जे जळ असते ते अत्यंत निर्मळ असते पण चंचळही असते. त्यालाच आपो नारायण असेही म्हणतात. महानदी परी अंतराळी प्रत्यक्ष वाहे सर्व काळी, स्वर्ग मृत्यू पाताळी पसरली पहा. ही महामायारूपी नदी अंतराळ म्हणजे चिदाकाशात परब्रह्मस्वरूपात सर्व काळी प्रत्यक्ष वाहत असते. ती स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकात पसरलेली आहे. अधोर्थ अष्टही दिशा तिचे उदक करी वळसा, जाणते जाणती जगदिशा सारखीच ते. खाली वर सर्वत्र आठी दिशांना या माया नदीचे उदक वेढून राहिलेले आहे. ज्ञानी लोक या महामायेला जगदिशासारखीच आहे असे जाणतात. अनंत पात्री उदक भरले, कोठे पाज पाज रोच गेले, किती एक ते वेचले संसारासी. अनेक पात्रात म्हणजे प्राणी मात्रात या माया नदीचे उदक म्हणजे अहमभाव भरलेला असतो. पण काही पात्रातून मात्र ते पाझरून पाझरून नाहीसे होतात. कित्येक त्या पाण्याच्या संसारासाठी उपयोग करतात. ये क्या संगे ते कडकवट, ये क्या संगे ते गुळचट, ये क्या संगे ते तिखट तुरट क्षार. जसे पात्र असेल तसे ते उदक बनते. कडवटाबरोबर कडवट, गुळाचटाबरोबर गुळचट, तर तिखटाबरोबर तिखट, तुरटाबरोबर तुरट, तर क्षाराबरोबर क्षार बनते. ज्या ज्या पदार्थास मिळे तेथे तद्रूपची मिसळे, सखोले भूमीस तुंबले सखोलपणे. ज्या ज्या पदार्थात ते मिसळते त्याच्याशी ते तद्रूप होते. सखोल भूमी असेल तर ते त्यात सखोलपणे भरून राहते. विषामध्ये विषची होते, अमृतामध्ये मिळून जाते. सुगंधी सुगंध ते, दुर्गंधी दुर्गंध. विषामध्ये ते विषच होते, अमृतात एक जीव होऊन अमृत बनते. सुगंधी पदार्थाच्या योगे सुगंधी, तर दुर्गंधी पदार्थाच्या योगे दुर्गंधी बनते. गुणी अवगुणी मिळे, ज्याचे त्यापरी निवळे, त्या उदकाची महिमा न कळे उदके विण. गुणात गुणी अवगुणात अवगुणी, ज्याचा जसा गुण असेल त्याप्रमाणे ते होते. त्या उदकाचा म्हणजे मायेचा महिमा उदकाशिवाय म्हणजेच विद्यामायेच्या सहाय्याशिवाय कळत नाही. उदक वाहे अपरंपार, न कळे नदी की सरोवर, जळवास करून नर राहिले किती एक. उदक इतके अपरंपार वाहत असते की नदी आहे की सरोवर आहे हेही कळत नाहीसे होते. त्यात कित्येक माणसे जळवास करून म्हणजे संसारातच गुंतून राहतात. उगमा पल्ल्याकडे गेले, तेथे परतोन पाहिले, तव पाणी चाटले काही नाही. जे उगमापलीकडे जातात म्हणजे मायेपलीकडे जाऊन परब्रह्मापर्यंत पोहोचतात, त्यांनी मागे वळून पाहिले की त्यांना सर्व पाणीच आटून गेलेले दिसते. तेथे पाणीच नाही, काहीही नाही असा अनुभव त्यांना येतो. वृत्तिशून्य योगेश्वर याचा पाहावा विचार, दास म्हणे वारंवार किती सांगो. मीपणा विरहित जे साक्षात्कारी योगेश्वर त्यांचा अनुभव असा असतो. या संबंधी श्रोत्यांनी विचार करावा.
रामदास म्हणतात की वारंवार तीच गोष्ट किती म्हणून सांगावी. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे चंचल नदी निरूपणनाम समास 7वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चंचल नदी निरूपणनाम समास 7वा समाप्त.